सिंदेवाही तालुक्यात अवैध रेती तस्करी थांबण्याचे नाव घेत नसून प्रशासनाचा वचप संपला असल्याने रेती तस्कर जुमानत नसल्याचे चित्र दिसून येत आहे। अवैध रेती चोरी होऊ नये याकरिता महसूल विभागाने पोलीस विभागाच्या सहकार्याने भरारी पथक स्थापन केले आहे। याच भरारी पथकाने सिंदेवाही तालुक्यातील खातगाव परिसरात शुक्रवारी रात्री 1:30 वाजताच्या सुमारास रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करण्यात आल्याने रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे। भरारी पथकास गस्ती दरम्यान भेंडाळा परिसरातील नदी घाटामध्ये लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि विना नंबर ट्रॉलीमध्ये रेती भरलेली आढळून आली। सदर वाहन थांबवून वाहनाचे निरीक्षण केले असता त्यामध्ये 1 ब्रास रेती आढळली। पथकाने ट्रॅक्टर चालकाकडे रेती परवान्याबद्दल विचारणा केली असता कोणताही वैध परवाना नसल्याचे चालकाने सांगितले। त्यामुळे अवैध रेती वाहतूक करत असल्याने ट्रॅक्टर सिंदेवाही तहसील कार्यालयात जमा करण्यात आला असून सदर ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी सिंदेवाही तहसीलदार यांनी प्रस्ताव उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्याकडे पाठवला आहे। सदर कारवाई तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार मंगेश तुमराम, महसूल सेवक तुलसीदास गेडाम, शिपाई चक्रधर गेडाम आणि पोलीस कर्मचारी नारायण यज्ञेवार यांनी केली आहे। पुढील कार्यवाही सिंदेवाही तहसील विभाग करीत आहे। सिंदेवाहीत रेती तस्करीला आळा बसत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे।